माझं नाव कविता. माझं लग्न अजयसोबत झालं होतं. अजय स्वभावाने अत्यंत साधा, प्रामाणिक आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणारा माणूस होता. तो रात्रीचा दिवस करून कष्ट करायचा, जेणेकरून तुम्हाला एक चांगलं आयुष्य देऊ शकेल. पण माझा नासमजपणा आणि माझी हाव ही वेगळीच होती. मला अजयचा हा साधेपणा अजिबात आवडत नव्हता. याच दरम्यान माझ्या आयुष्यात विक्रांत नावाच्या एका मुलाने प्रवेश केला. विक्रांत दिसायला खूप रुबाबदार होता, गोड बोलणारा होता आणि त्याने मला मोठ्या गाड्यांचे, पैशाचे आमिष दाखवले होते. मी विक्रांतच्या प्रेमात इतकी आंधळी झाली की मला अजयचं प्रेम, त्याचा प्रामाणिकपणा, सगळं काही खोटं वाटायला लागलं. विक्रांत मला सतत सांगायचा, कविता, जोपर्यंत तुझा नवरा जिवंत आहे तोपर्यंत आपण एकत्र येऊ शकत नाही. त्याच्या नावावर असलेली सगळी संपत्ती, विमा उतरवलेले पैसे आणि हे घर जर आपल्या नावावर झाले तर आपण दोघं शहरात जाऊन ऐशो आरामात राहू. पैशाच्या आणि प्रेमाच्या नशेत मी एवढी क्रूर झाले की माझ्या हाताने स्वतःचा सुखाचा संसार उद्ध्वस्त करायचं ठरवलं. आणि मग आम्ही दोघांनी मिळून एक भयानक कट रचला. त्या रात्री नेहमीप्रमाणे अजय कामावरून थकून घरी आला. रात्रीचे 9 वाजले होते. मी त्याच्यासाठी जेवण वाढलं, पण ते जेवणात मी आधीच विक्रांतने दिलेलं तीक्ष्ण विष कालवलं होतं. अजयने मला विचारलं, कविता, आज तू खूप शांत आहेस, काही झालंय का? मी कसाबसा खोटा होकार दिला. अजयने निष्पापपणे ते जेवण खाल्लं. जेवल्यानंतर काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटायला लागलं. त्याचा श्वास कोंडू लागला. तो वेदनेने तळमळत जमिनीवरती कोसळला आणि माझा हात पकडून म्हणाला, कविता, मला वाचव, काय होतंय मला समजत नाही. मी मागे सरकले आणि अत्यंत करड्या, निर्दयी आणि कठोर आवाजात त्याला म्हटलं, अजय, खूप झालं. आजपर्यंत तुझ्या या साध्या संसारात राहून माझं आयुष्य वाया घालवलं, पण आता नाही. आज रात्री काहीही होऊ दे. तू वेदनेने रडलास, ओरडलास, काहीही झालं तरीही मी आज तुला वाचवणार नाही. आज रात्री तुझा खेळ संपणार आहे, कारण मला तुझ्या संपत्तीवर माझा आणि माझ्या विक्रांतचा हक्क मिळवायचा आहे. अजयने अत्यंत आक्तिकतेने आणि तुटलेल्या हाताने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात फसवणुकीचं जे दुःख होतं ते शब्दात सांगणं कठीण आहे. काही मिनिटात त्याची प्राणज्योत मालवली. तो शांत झाला. मी तात्काळ विक्रांतला फोन करून घरी बोलावून घेतलं. आम्ही दोघांनी मिळून अजयचा मृतदेह एका गोणीमध्ये भरला आणि रात्रीच्या अंधारात तो जंगलात नेऊन फेकून दिला. सकाळी मी पोलिसात अजय हरवल्याची खोटी तक्रार दाखल केली. मला वाटलं होतं की आता अजय संपलाय तर मला माझी स्वप्न पूर्ण करता येतील. पण काळाचा महिमा बघा, पाप कधीही लपून राहत नाही. अजयच्या मृत्यूला अवघे 4 दिवस झाले होते. मी रात्री घरात एकटीच होते आणि विक्रांतची वाट पाहत होते. रात्री ठीक 9 वाजता घराची बेल वाजली. मी आनंदाने दरवाजा उघडला. मला वाटलं विक्रांत आलाय. पण समोर विक्रांतसोबत 2 पोलीस अधिकारी उभे होते आणि विक्रांतच्या हातात बेड्या होत्या. पोलीस केबिनमध्ये आले आणि त्यांनी मला देखील अटक केली. जेव्हा मी पोलिसांना विचारलं माझा काय गुन्हा आहे, तेव्हा पोलिसांनी विक्रांतला समोर केलं. विक्रांतने अत्यंत निर्लज्जपणे पोलिसांसमोर कबुली दिली होती की त्यानेच मला अजयचा खून करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. पण धक्कादायक सत्य तर पुढे होतं. पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा समोर आलं की विक्रांतचं आधीच 2 मुलींशी असंच नातं होतं आणि तो फक्त श्रीमंत महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या नवऱ्याचा खून करायचा आणि त्यांची संपत्ती हडप करायचा. जेव्हा त्याला अजयच्या विम्याचे पैसे मिळाले तेव्हा त्याने ते पैसे स्वतःच्या खात्यावर ट्रान्स्फर केले होते आणि तो मला सोडून दुसऱ्या एका शहरात पळून जाण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांनी त्याला वेळीच पकडलं. विक्रांतने पोलिसांसमोर उघडपणे म्हटलं, मी कवितावरती कधीच प्रेम केलं नाही. जी स्त्री स्वतःच्या प्रामाणिक नवऱ्याची सख्खी होऊ शकली नाही ती माझी काय होणार? मी फक्त तिचा वापर केला. ते शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या प्रियकरासाठी मी माझ्या देवासारख्या नवऱ्याचा जीव घेतला त्यानेच मला न्यायाच्या दारात उभं केलं होतं आणि स्वतः पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.
मला माझ्या चुकीचा आणि नासमजपणाचा प्रचंड पश्चाताप झाला. पण आता खूप उशीर झाला होता. न्यायालयाने आम्हा दोघांनाही अजयच्या खुनाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आज मी जेलच्या 4 भिंतीच्या आड माझ्या कर्माची शिक्षा भोगवत आहे. मला रोज रात्री अजयचा तो रडवेला आणि वेदनेने तळमळणारा चेहरा दिसतो आणि त्याचे ते शब्द कानात घुमतात. या गोष्टीवरून आपल्याला हेच शिकायला मिळतं की अनैतिक संबंध आणि क्षणिक आकर्षण माणसाला इतकं आंधळं बनवतं की त्याला चांगल्या आणि वाईट गोष्टीमधील फरक समजत नाही. पण लक्षात ठेवा, पापाचा घडा कधी ना कधी भरतोच. खऱ्या प्रेमाची आणि संसाराची किंमत न करता जो चुकीच्या मार्गाने जातो त्याचं आयुष्य नरकापेक्षाही भयानक बनतं. तुम्हाला आजची ही थरारक आणि डोळे उघडणारी गोष्ट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर कविताला मिळालेली शिक्षा तुम्हाला योग्य वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका गोष्टीसह. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.